हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मराठीमध्ये असं म्हटलं जातं की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जेव्हा जेव्हा निसर्गाचं रौद्ररूप सामोरं येतं त्या वेळेला माणूस किती दुबळा आहे, किती छोटा आहे याचं प्रत्यंतर येतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे काश्मीरमधील महाप्रलय. खरं तर जम्मू काश्मीर म्हणजे भारताचं नंदनवन, भारताचा स्वर्ग मानला जातो. पण या जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये महापुरानं थैमान घातले आणि होत्याचं नव्हतं केले. अनेक गावं, अनेक शहरं पाण्याखाली आहेत आणि पाणी सुद्धा 10 ते 20 फुटापर्यंत, म्हणजे काही इमारतींचे पहिले दुसरे मजले सुद्धा बुडालेले आहेत अशी परिस्थिती आहे. आणि या महापुराच्या काळामध्ये कोल्हापुरातील काही पत्रकार आणि काही मंडळी प्रत्यक्ष जम्मू काश्मीरमध्ये गेले होते आणि त्या पुरामध्ये अडकले होते. काय परिस्थिती आहे जम्मू काश्मीरमधील? या महापुरानं माणुसकीची शिकवण कशी दिली आणि किती असंख्य अडचणींना तिथं तोंड द्यावं लागते, आपले भारतीय लष्कराचे जवान कशी कामगिरी करतायत, या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायचे. कारण अशा आपत्तीतूनच जातीपातीच्या भिंती ढासळून पडतात आणि माणुसकी ही पुन्हा एकदा जिवंत होते, घट्ट होते. हाच अनुभव घेतलेला या मंडळीने आणि तो अनुभव आपल्या सगळ्यांशी त्यांनी शेअर करावा म्हणून आज मुद्दाम मी त्यांना आमच्या स्टुडिओत बोलवला आहे. जम्मू काश्मीरमध्ये जो त्यांनी महाप्रलय अनुभवलेला आहे त्याचे ते अनुभव ते आज आपल्याशी शेअर करणार आहेत. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओत आलेले दैनिक लोकमतचे भारत चव्हाण, त्याचबरोबर मुस्लिम बोर्डिंगचे गणी अजरेकर आणि दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे गुरुबाय माई. खरं तर तुम्हा तिघांनी खऱ्या अर्थानं वेलकम टू कोल्हापूर असं म्हणावं असं वाटतंय. कारण तुम्ही हा जम्मू काश्मीर मधला जो काही महाप्रलय आहे तो अनुभवलेला आहे. तिथं तुम्ही त्या महापुरामध्ये अडकलेला होता. पहिल्यांदा भारत, मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही मुळात जम्मू काश्मीरमध्ये गेला होतात कशासाठी? कारण पुराची परिस्थिती आहे याची तुम्हाला कल्पना होती, तरी पण तुम्ही काश्मीरला का गेलात? आमचे एक मित्र आहेत अधिक कदम म्हणून, ते पुण्याचे आहेत आणि त्यांची बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे. अच्छा. ही काश्मीर खोऱ्यातल्या निराधार मुलांसाठी एक शाळा चालवते आणि या शाळेचं कामकाज बघायचं म्हणून आम्ही त्या श्रीनगरला आणि तिथून कुपवाडाला जायचं होतं. आम्ही इकडून 7 तारखेला सकाळी 11च्या विमानाने श्रीनगरमध्ये पोहोचलो. बर. आणि तिकडे जात असताना सुद्धा आम्ही त्यांना विचारलं की आपल्याला इकडे पाऊस पडायला लागलाय तर काय आम्ही तिकडे येऊ शकतो का नाही? तर ते म्हणाले की कुपवाडाला जाणारा रस्ता सुरू आहे आणि तुम्ही आरामात या, आपण कुपवाडाला काही धोका नाही. कारण कुपवाडा थोडस उंचावरती. कुपवाडा हा डिस्ट्रिक्ट जरा उंचावर असल्यामुळे आम्ही तिकडे जायचा निर्णय घेतला आणि ते आम्हाला न्यायला पण आले होते श्रीनगरच्या एअरपोर्टला. श्रीनगरच्या इथं नाही, ते हुमामा चौक पर्यंत जरासं पाणी आलं होतं, त्याच्यामुळे त्यांची गाडी जी होती ती पलीकडच्या बाजूला होती आणि आम्ही अलीकडच्या बाजूला होतो. मग त्यांनी तिथं काय केलं होतं की जम्मू काश्मीर पोलिसांनी तिथं एक टिपर मोठ्या ठेवल्या होत्या आणि त्या लोकांची ने आण करत होते. मग आम्ही त्या टिपरमध्ये बसलो आणि आम्हाला एक 100 मीटर अंतरावर पुढं त्यांनी नेलं आणि तिथून आम्ही आमचा प्रवास कुपवाडाच्या दिशेने सुरू झाला. जिथे पाऊस काहीच नव्हता, पाणी काहीच नव्हतं आणि निवांत आम्ही त्या रस्त्यावरून निघालो. ज्यावेळी तुम्ही श्रीनगरमध्ये पोहोचलो त्यावेळेला पाऊस अजिबात नव्हता. शनिवारपासूनच पाऊस उघडलेला होता. 6 तारखेपासून पाऊस तिथं पूर्ण उघडला होता. अजिबात काही नाही, सूर्याची किरण सुद्धा पडत होते. आणि आम्ही जेव्हा तिकडे निघालो त्यावेळेला मात्र अचानक एका ठिकाणी परत पाणी आम्हाला लागलं. म्हणजे आमची बलेरो जीप जी होती ती साधारण एक 3-4 फूट अशी खाली पाण्यात बुडायला लागली. मग आम्ही ते अंतर सुद्धा पास केलं. ते अंतर सुद्धा आम्ही पास केलं आणि पुढे निघालो. आता पुढे कुठल्याही प्रकारचा धोका नाही हे सगळ्यांनीच आम्हाला तिकडून येणाऱ्या वाहनधारकांनी सुद्धा सांगितलं की आता तुमचा रस्ता इथून क्लिअर आहे. म्हणून आम्ही तिथून परत पुढे चाललो आणि श्रीनगर शहरातून जी झेलम जी वाहते नदी, त्याचं एक मोठं ब्रिज आहे, ते ब्रिज सुद्धा आम्ही पास केलं आणि पुढे गेलो. आणि टँकपुरा परिसर म्हणून जो आहे, म्हणजे बटमालू एरिया, तो ज्या गावाचं नाव आहे बटमालू एरिया म्हणून, तिथं त्या टँकपुरा चौक आहे, त्या चौकामध्ये मात्र तिथं पाणी आलं होतं आणि समोरनं पाणी वाहत येताना आम्ही डोळ्यांनी पाहिलं. त्यावेळेला आम्ही ठरवलं की आता काही पुढे जाण्यात काही अर्थ नाही. आमचे सहकारी काही म्हणत होते की आपण जाऊया कारण तिकडून वाहनं यायला लागलेत, आपण जाऊ शकतो.
तर मी आणि गुरबाळमाळी आम्ही दोघं जण ठाम होतो की आता एक आपण पाणी पास केलेलं आहे, एक रिस्क आपण घेतलेली आहे, आता दुसरी रिस्क घ्यायला नको, आपण परत पाठीमागे जाऊया. पण गुरुबा तोपर्यंत तुम्हाला माहिती होतं की जम्मू काश्मीरमधली पुराची परिस्थिती ही प्रचंड बिघडत चाललेली आहे, हे तुमच्या कानावर आलं होतं का? कानावर आलं होतं, पण आम्ही ज्या भागात जाणार होतो तो भाग उंचावर होता आणि तो रस्ताही क्लिअर होता. अच्छा. कारण त्याच रस्त्यावरून आम्हाला न्यायला येणारा माणूस त्याच रस्त्यावरून विमानतळापर्यंत आला होता. त्यामुळे तो असं म्हणाला की मी त्याच रस्त्यावरून आता आलोय, त्यामुळे आपण त्याच रस्त्यावरून जायचं आहे. एक थेंब पाऊस नाही आणि त्या रस्त्यावर एक थेंब पाणी नाही. त्यामुळे आम्ही धाडस केलं की ठीक आहे, माणूस त्या रस्त्यावरून आलाय, येताना तसं आपण परत जाऊ, पण तसंच परत जाऊ शकतो म्हणून आम्ही निवांत त्याच्यावरून निघालो. पण जेव्हा पुढे गेलो तर नदीचा पात्र दुसरीकडे वळालेलं होतं आणि त्या रस्त्यावर जाताना पाणी आलं. त्यामुळे भारत चव्हाणांनी सांगितलं की आम्ही परत फिरण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही गाडी वळवली आणि परत फिरलो. 1-2 किलोमीटर आला असेल तर ज्या रस्त्यावर आम्ही सहज गेलो होतो, ज्या रस्त्यावर पाण्याचा थेंबही नव्हता, त्या रस्त्यावर प्रचंड पाण्याचा लोट समोर आलेला दिसला. पुढेही पाणी आणि मागे फिरल्यानंतर मागेही पाणी, या चक्रव्यूहात आम्ही अडकलो. आम्ही 5-10 मिनिटं विचार केला की आता करायचं काय. मग आम्ही त्या एका दुकानदाराला विचारलं की काय करतो. लोकवस्तीचा भाग होता, गावच होतं ते. आम्ही एका दुकानदाराला विचारलं तर आता आम्ही काय करू शकतो. तर त्याने सांगितलं की तुम्ही बहुतेक हिंदू आहात, पण आता तुम्हाला ही मस्जिद वाचवू शकेल. त्या भागात एकच मस्जिद अशी होती की ती 3 मजली होती आणि सुरक्षित होती आणि दणकट होती, नवीन इमारत होती. त्यामुळे तुम्ही मस्जिदीत जावा. तो असं म्हणाला, भैया माफ करो आप हिंदू है लेकिन ही मस्जिद तुम्हारी जान बचा सकते. मग आम्ही त्यावेळी मंदिर, मस्जिद, जात, धर्म हा काही संबंध नव्हता. आमचा जीव वाचवणं एवढंच आमचं ध्येय होतं. म्हणून आम्ही कशाचा विचार केला नाही, थेट त्या मस्जिदीत गेलो आणि मस्जिदीत गेल्यानंतर मला वाटते 5 मिनिटात पाणी तिथं आलं. 5 मिनिटापूर्वी एकही थेंब त्या रस्त्यावर नव्हता, पण 5 मिनिटात पाणी लोटच आला. लोंढाच्या लोंढा पाण्याचा दोन्ही बाजूनं. पण त्यावेळेला त्या मशिदीमध्ये पाण्याची कारण पातळी किती होती? मग तुम्ही जेव्हा मशिदीमध्ये प्रवेश केला पाणी नव्हतं, अजिबात पाणी नव्हतं, कोरडा ठणठणीत. 15-20 मिनिटात पाणी 4 फूट 5 फूट वाढत राहील, एवढा लोंढा आला. पण मग मशिदीमध्ये तुम्ही राहिलात कुठे? मग त्या मशिदीमध्ये दुसरा मजला होता, वरच्या मजल्यावर आम्ही जाऊन पहिला मजला 10-15 मिनिटात बुडाला. पण मला आता तुम्हाला विचारायचं होतं की गणी साहेब, की जम्मू काश्मीरमध्ये हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये जो काही एक भिंत आहे ती या महापुराच्या निमित्तानं पूर्णपणे भिंत गळून गेली आणि फक्त माणुसकी शिल्लक राहिली. या आपत्तीतून हे मात्र कळालं की जाती धर्माच्या भिंतींपेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे. तुम्ही तिथल्या लोकांची जेव्हा बोलला असाल तर तुम्हाला त्यांच्याकडनं कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळत होता? आम्हाला ज्यावेळी स्थानिक लोकांकडून 6 वाजता आम्ही त्या तिथं होतो, 2 तास फिरत होतो, सगळं ड्रायच होतं. तर त्यामध्ये त्या दुकानदाराकडनं आम्ही बिस्किट तीन घेतली खायला. दिवसभर खाल्लं नव्हतं, तर तिथं बिस्किट खाल्लो. भारत चव्हाण म्हटलं की आणि काय तो स्टॉक करून घ्या, काय मिळते ते घ्या, आपल्या बॅगेत ठेवूया आणि आपल्याला धोका वाटायला लागला. तर त्या माणसाला विचारलं की आम्हाला हॉटेल पाहिजे राहण्याकरता. तर ते म्हणला गावात कुठलं हॉटेल नाही आणि RCC बिल्डिंग हीच आहे, मस्जिद आहे, 2 मस्जिद आहेत, त्यापैकी ही RCC आहे, ती पलीकडची लाकडाची आहे. अच्छा, तुम्ही ह्या RCC बिल्डिंग मध्ये जावा, राहा, भक्कम असल्यामुळे भक्कम असं राहा. काय लागलं जेवण खाणं जर गावातनं गोळा झालं तर तुम्हाला आम्ही आणून देऊ, शक्यता आहे. आणि दुकान चालूच होते. अच्छा, त्यानं म्हटलं की आमच्याबरोबर सगळी बाकी सगळे हिंदू लोक आहेत, वरती का ऑब्जेक्शन येणार काय? ते म्हणला ऑब्जेक्शन काय नाही, म्हटलं जे इस्लामनं हराम करार केले खायला ते बी एक अडचणी वेळ खाऊ शकतो आपण. पण तुम्ही एक मेंटली त्यावेळी त्यांची मेंटली झाली की पाणी येणार आहे, पण त्यांचा अंदाज होता की 2 फूट 3 फूट पाणी येणार आहे. प्रत्यक्षात किती आलं पाणी? 10 फूटच्या वर गेलं, 15 फूट. पहिला मजला पूर्ण पाण्याखाली गेला होता. पाण्याखाली बुडाला. बोलेरो आम्ही 6 फूट वरती 5 फूट वरती लावली होती अशी उभी, गाडीच्या ढिगावरती लावली होती की बोलेरो मध्ये इंजिनमध्ये पाणी जाऊ नये म्हणून. ती बोलेरो डुबली. अरे बापरे. त्यामुळे तिथं असा आणि लाईट नाही. हो, आमचं सगळं पूर्णपणे लाईट आणि सगळी मोबाईल यंत्रणा सगळी ठप्प झाली. सगळी मोबाईल यंत्रणा एवढी ठप्प झाली की एअरलाईन्स मध्ये आमचं बुकिंग बी नव्हतं. मोबाईल ते आपलं जनरेटर असल्यामुळे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की टावर जे होते खाली जनरेटर्स होते, ते सगळे पाण्याखाली गेल्यामुळे बंद पडले होते. पण भारत चव्हाण मला सांगा की तुम्ही जेव्हा मशिदीमध्ये गेला तेव्हा मशिदीमध्ये जवळपास तुम्हाला 18 तास राहावं लागलं. काय अनुभव होता तिथला?
एक तर त्या मशिदीमध्ये त्यांनी जी काही पिण्याच्या पाण्याची जी सोय करून ठेवली होती ती पूर्ण खाली पाण्याखालीच त्या पुराच्या पाण्याखाली हे झाले होते. म्हणजे तिथं टॉयलेट जे होते ते खालच्या ग्राउंड फ्लोअरला होते, तेही पाण्यामध्ये बुडाले होते. म्हणजे आम्ही टॉयलेटला जरी जायचं म्हटलं तरी आमच्याकडे शिल्लक जागा नव्हती, कारण आमच्या त्या टेरेसवर आम्ही जिथं थांबलो होतो तिथं साधारण एक 60-70 माणसं होती आमच्या सोबत, आणि त्यामध्ये लहान मुलं होती, महिला होत्या, वयोवृद्ध माणसं होती. आणि आम्हाला तिथं काही म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे गेली की टॉयलेटला जरी जायचं झालं तरी ते पलीकडच्या इमारतीमध्ये उतरून आम्हाला त्यांनी हे केलं होतं की त्या कार्यकर्त्यांनी असे मोठे खांब आणून टाकले आणि ते एक मशिदीवरनं पलीकडच्या एका टेरेसवरती लाकडाशी टाकले होते आणि थोडासा त्याच्यात ते एक साखर टाईप असं ते तयार केलं होतं. आणि ज्यांना कुणाला जर टॉयलेटला जायचं असेल तर त्यांनी त्या शिडीवरनच जायचं आणि दोन्ही बाजूला खरं म्हणजे पाणी. इतक्या कठीण परिस्थितीतून आम्ही जात होतो. एक तर त्या रात्रभर लाईट नव्हती, अंधार बुडूक होता, बाहेर फक्त आवाज होते ते बचाव बचाव, लोक ओरडत होते आणि लहान मुलांचे महिलांचे आवाज येत होते की नुसतं वाचवा वाचवा एवढंच त्यांच्याकडून. आणि ते ऐकताना इतकं आमचं म्हणजे हे झालं ना की आम्ही एवढं प्रेशर आमच्यावर आलं की आम्ही सुद्धा आता काही आम्ही थोड्या वेळाचेच सोबती आहोत असं आम्हाला वाटायला लागलं. म्हणजे पूर्ण रात्र. पण मग तुमच्याकडे त्यावेळेला खाण्याचे जे काही पदार्थ होते ते तुम्हाला पुरेसे होते का? काही नाही, म्हणजे फारसं आम्ही विकत घेतलं नव्हतं ना. धावत पळत गरीबाईना म्हटलं, गरीबाई एक किमान स्नॅक्स तरी घ्या म्हणजे खायला, आपल्याला कोल्ड्रिंक्सची बाटल्या तरी घ्या. तर पाण्याची बाटली सुद्धा आम्हाला तिथे मिळाली नाही. कोल्ड्रिंकच्या 1-2 बाटल्या मिळाल्या, ती एक रात्री प्यालो आणि सकाळी उठल्यानंतर एक पूर्ण म्हणजे ते सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 6-7 वाजेपर्यंत एक बाटली, प्रत्येकाला 2-2 घोट पाणी आम्हाला त्या कोल्ड्रिंकचे मिळाले असतील. अरे बापरे. पण त्यावेळेला तिथं स्थानिक जे काही तुम्हाला अन्न मिळालं होतं किंवा तुम्ही स्नॅक मिळालं होतं त्यावेळेला त्याच्या किमती वाढवल्या होत्या का लोकांनी? नाही, एकही रुपया किंमत वाढवली नव्हती. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. नाहीतर अनेक ठिकाणी आपण बघतो की लोकांच्या अडीअडचणीचा गैरफायदा घेतला जातो. म्हणजे एखादा अपघात झाल्यानंतर त्या अपघातग्रस्त लोकांचे दागिने काढून घेण्याचे प्रकार सुद्धा काही वेळा घडतात आणि असे इन्सिडेंट घडलेले आहेत की ज्याच्यामध्ये लोक जिथं आता पूर्णपणे सपशेल हरलेली आहेत तेव्हा त्यांना जास्तीत जास्त लुटलं जायचं. पण काश्मीर मधला अनुभव मात्र उलटा आहे. उत्तराखंडमध्ये हा अनुभव आला की तिथल्या लोकांना पाण्याची बाटली पाहिजे असेल तर अंगठी दे, चेन दे. एक पाण्याची बाटली लोकांनी अक्षरशः 10,000 20,000ला घेतलेला आहे. हा अनुभव मात्र आम्हाला काश्मीरमध्ये अजिबात आला नाही. या उलटा एक अनुभव असा आला, आमच्या सोबत विमानातून पुण्याचे काही प्रवासी काश्मीरमध्ये आले होते. आणि नेमकं येताना ते आम्हाला परत भेटले. त्यांना आम्ही त्यांचा अनुभव विचारला तर त्यांनी सांगितलं की आम्ही एका हॉटेलमध्ये उतरलो, त्यावेळी पाणी काही नव्हतं. तासाभरात त्या हॉटेलमध्ये पाणी आलं. 2 दिवस त्या हॉटेल मालकानं आम्हाला एकही रुपया न घेता जेवण, तिथलं राहणी सगळं मोफत दिलं. आणि त्या माणसानं आज दुपारी आम्हाला त्याच्या गाडीत घातलं, आम्हाला विमानतळ आणून सोडलं सुरक्षित आणि आम्हाला नमस्कार केला. परत कधी जेव्हा काश्मीरची परिस्थिती चांगली होईल त्यावेळी तुम्ही नक्की या, मी तुम्हाला काश्मीर दाखवतो म्हणून सांगितलं. आणि एवढी माणुसकी हॉटेल मालकात सुद्धा जागी झाली होती. म्हणजे काश्मीरमध्ये म्हणजे तो मुस्लिम होता आणि हे हिंदू होते. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की अशा आपत्तीच्या वेळेला जाती धर्माचा प्रश्नच उद्भवत नाही, त्या सगळ्या भिंती गळून पडून त्याचं माणुसकी टिकून राहते. हे पुन्हा एकदा वाईटातनं चांगलं असं म्हणता येईल. मला अजूनही काही तुमच्याशी प्रश्न विचारायचे. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न होता की तुम्ही मशिदीमध्ये राहिलात त्यावेळेला तुम्हाला खाण्यापिण्याची सरकारनं काही व्यवस्था केली होती का? नाही, सरकारी यंत्रणा अजिबात पोहोचली नव्हते. ऍक्च्युली 2 तारखेपासून पाऊस पडत होता. 2, 3, 4, 5 सलग 4 दिवस पाऊस पडत होता. पुन्हा 6 तारखेला पाऊस उघडला. 7 तारखेला पण रविवार होता. कुठलीही सरकारी यंत्रणा म्हणजे तिथं आली नव्हती. अर्थात सरकारला दोष देण्यात काही अर्थ नव्हता, कारण सरकारची सगळी यंत्रणा त्या श्रीनगरच्या पाण्यामध्ये बुडालेली होती. म्हणजे तिथले पोलीस असतील, सरकारी ऑफिसर्स असतील, मिलिटरीचे जवान असतील, सगळे लोक, मंत्रालय सुद्धा तिथलं म्हणजे काही होतं का ती सगळी यंत्रणा श्रीनगरच्या पाण्यामध्ये बुडाली होती. ती येऊ शकत नव्हते. सोमवारी खऱ्या अर्थानं मिलिटरीच्या जेव्हा बोटी यायला चालू झाल्या, हेलिकॉप्टर्स यायला चालू झाले, त्यावेळेला लोकांना जो थोडासा धीर आला. आणि त्या दिवशी पण त्यांनी आम्हाला खायला काही दिलं नाही, पण त्यांच्याकडे पहिली प्रायोरिटी होती की ज्या लोकांना, जी धोकादायक स्थितीमध्ये जी लोक आहेत त्यांना पहिल्यांदा काढणं, महिलांना काढणं, मुलांना बाहेर काढणं, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांचं लक्ष केंद्रित होतं. आणि ज्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे
त्या ठिकाणी मात्र तिथले स्थानिक सगळे मुस्लिम लोक काय जे काही त्यांच्या हाताला लागेल ते आणून त्यांना खायला देत होते. म्हणजे आम्ही जेव्हा बोटीतून जेव्हा बाहेर आलो त्यावेळेला तिथल्या लोकांनी आम्हाला झाडाचे तोडून आणलेले पेर, सफरचंद हे सुद्धा आम्हाला खायला दिले त्याने. म्हणजे इतकं लोक जे पडल ते लोक म्हणजे मदत करत होते तिथले लोक आपल्याला. जम्मू काश्मीर मधला हा जो काही अनुभव आहे हा जितका थरारक आहे तितकाच माणुसकीचा एक नवा अध्याय लिहिणार आहे. आणि त्याच वेळेला या महाप्रलयाच्या वेळेला भारतीय जवानांनी जी कामगिरी केलेली आहे ती जर आपण बघितली, अनेक वृत्तवाहिन्यांवरती, अनेक वर्तमानपत्रांवर त्याबद्दल आता दाखवलं जाते, लिहिलं जाते, पण भारतीय जवानांनी काश्मीरच्या या महाप्रलयामध्ये केलेली कामगिरी ही सॅल्यूट करण्यासाठी आहे. त्यासाठीच मी अजूनही काही त्यांना प्रश्न विचारणार, माहिती घेणार आहे, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. हे केवळ जाहिरातबाजीसाठीचे शब्द नाहीत. ही आहे वस्तुस्थिती, प्रत्यक्ष अनुभवानंतरची फलनिष्पत्ती. ट्रिपल एनर्जी लिनियर ॲक्सिलेटर विथ इमेज गायडेड रेडिएशन थेरपी, ब्रॅकीथेरपी मशीन यासह अत्याधुनिक तंत्राद्वारे कॅन्सरला समूळ नष्ट करणारी शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आलेल्या रुग्णाला सर्वोत्तम आणि अचूक उपचार मिळतात. अत्याधुनिक तंत्र आणि डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार यांचं अनुभवी कौशल्य यांचा एकत्रित परिणाम म्हणून शरीराच्या कोणत्याही भागातील कॅन्सरशी सामना होऊ शकतो. गरज आहे तुम्ही जागरूक असण्याची, वेळेवर तपासणी आणि उपचार घेण्याची आणि सकारात्मक विचारांची. कॅन्सर विरुद्धच्या लढाईत सदैव अग्रेसर कोल्हापूर कॅन्सर सेंटर. चला कॅन्सर विरुद्ध एकत्र लढूया, आत्मविश्वासानं सामोरं जाऊया. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. संवाद प्रतिवादमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. जम्मू काश्मीरमध्ये अनुभवलेला महाप्रलय या विषयावरती आज आम्ही गुरुबाळमाई, त्याचबरोबर भारत चव्हाण आणि गणी आजरेकर यांच्याशी बोलतोय. ही कोल्हापूरची मंडळी जम्मू काश्मीरला गेली होती आणि तिथल्या महाप्रलयामध्ये हे अडकलेले होते, महापुरामध्ये अडकलेले होते. तब्बल 48 तास त्यांनी तो महाप्रलय डोळ्यांनी बघितला, अनुभवला.
पोटामध्ये अन्न पाण्याचा कण नाही आणि अशा वेळेला एका मशिदीमध्ये त्यांना आसरा मिळाला आणि तिथं त्यांनी जे काही मृत्यूचं तांडव बघितलं, जी काही माणुसकीचे हात बघितले, या सगळ्याबद्दल आज मला माहिती करून घ्यायची आहे. गुरुबा, मी तुमच्याकडे येतो. आता आपण जे म्हणत होतं की या संपूर्ण महाप्रलयामध्ये ठामपणानं मदतीला धावून आली ती म्हणजे इंडियन आर्मी, आपले भारतीय जवान. काय तुम्ही डोळ्याने बघितलं तिथं? कशा पद्धतीनं काम चालू होतं? रेस्क्यू ऑपरेशन कसं होतं? माझ्या मते मिशन सहायता, ऑपरेशन सहायता असं नाव आहे. कशा पद्धतीने चालू आहे ते? एक तर काश्मीर मधल्या 700 गावात पूर आला होता आणि 1 लाखावर सैनिक या लोकांना वाचवायची मदत करत होते. जेव्हा आम्ही पुरात अडकलो, साधारणतः 10 तासानंतर सकाळ झाली आणि बोटी येताना आम्हाला दिसू लागल्या. तेव्हा आम्ही हाक मारायला सुरुवात केली की आम्ही इथं अडकलेलो आहे, आम्हाला वाचवा म्हणून. तेव्हा त्यांनी बघितलं की आम्ही एक 15 फुटा पाण्यात अडकलेलो आहे आणि आमच्या सोबत काही महिला आहेत, लहान मुलं, वृद्ध होते. त्याने आम्हाला विश्वास दिला की तुम्ही सुरक्षित ठिकाणी आहात, आम्ही तुम्हाला वाचवतो, फक्त वेळ लागेल. तुमच्यापेक्षा जे अडचणीत आहेत त्यांना आधी वाचवा. आम्ही तुमच्यापेक्षा जे जास्त अडचणीत आहेत, जे आता बुडणार आहेत, त्यांना अगोदर वाचवतो. मला एक त्या सैनिकांचं कौतुक करावं असं वाटतंय. त्यातला एकही सैनिक त्याने आम्हाला सांगितलं, आम्ही 2 दिवस जेवलेलो नाही, जे काय हातात येईल ते खाल्लेलं आहे, पण आम्ही जेवलेलो नाही. सगळं ताण भूक हरवून आम्ही मदत करायला लागलेलो. काश्मीरमध्ये तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या मनात सैनिकाविषयी फारशी चांगली भावना नाही. ते सैनिकांना आणि स्थानिक सरकारला सतत शिव्या देत असतात. पण या 2 दिवसात सैनिकांनी जी काय त्यांना मदत केली ती पूर्ण त्यांची भावना बदलणारी होती. म्हणजे हेलिकॉप्टरमधनं खाली उतरून काही लोकांना ते लिफ्ट करत होते, काही लोकांना जेवणाचं साहित्य पुरवत होते. जे उंच इमारतीत अडकले होते त्यांना अतिशय वेगळ्या पद्धतीनं आपल्या बोटीत घेत होते. हे सगळंच त्यांचं एक केवळ माणुसकी नाही तर शौर्यही त्यात दिसत होतं त्यांचं. म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून ते तिथल्या स्थानिक लोकांना आणि पर्यटकांना वाचवत होते. भारत, तुम्ही ज्या वेळेला त्या मशिदीमध्ये राहिला होतात किंवा तो संपूर्ण जलप्रलय अनुभवत होतात, त्यावेळेला अशी कुठली घटना बघितलीत का की ती बघून जीवाचा थरकाप उडाला? अशा घटना घडलेली आहे. कारण आम्ही डोळ्याने एक बघतो. आम्ही एकतर म्हणजे पूर्ण वेळ असे जागच होतो. साधारण 9:30-10 वाजले होते आणि तिकडून एक ट्रक, एक मिनी बस होती. त्या बसमध्ये बरेच प्रवासी होते. ती तिकडून त्या रोडनी येत होते ते. आणि त्या ड्रायव्हरला कुठं जायचं काही कळत नव्हतं, कारण सगळीकडे पाणी होतं, त्याला रस्ताही दिसत नव्हता. आणि रात्रीची वेळ की सकाळची? ही रात्रीची वेळ, 9:30-10 वाजले असतील. आणि त्याला कुठं जायचं काही कळत नव्हतं. तरी पण तो समोर रस्ता आहे असं गृहीत धरून तो हळूहळू असा पुढे निघाला होता. पण त्या बसमध्ये जे प्रवासी होते, महिला होत्या, पुरुष होते, पण ते जोरानं किंचाळत होते आणि आम्ही ते बघत होतो. ही बस आम्ही त्या खिडकीतनं वाकून बघत होतो, कोण ओरडायला लागले आता रात्रीचं म्हणून. आम्ही बघत असताना ती बस अशी रस्त्यानं चालली होती. पण ती बस पुढे गेली, पण ती कुठं गेली नंतर ते आम्हाला काही दिसलं नाही. आम्ही दुसऱ्या दिवशी दिवसभर त्या टेरेसवरनं ती बस दिसते का आपल्याला कुठं हे आम्ही बघत होतो, पण ती बस कुठेही दिसली नाही आम्हाला. नंतर त्या माणसांचाही आवाज पुन्हा आम्हाला काही आला नाही. मग ती बस पाण्यातून वाहून गेल्याची शक्यता आहे? कारण ज्या भागात पाणी जास्त होतं ना त्या भागाकडे ती बस. कसं काय झालं, जे तो प्रवाह त्या रोडवरून जो असा सुरू होता ना, त्या प्रवाहाच्या दिशेनंच ती अशी बस तिकडे खाली निघाली होती आणि पाण्याचं जी खोल पातळी जी होती ना ती त्या दिशेला होती. अरे बापरे. बस तिकडेच निघाली. म्हणजे श्रीनगर मधले किंवा जम्मू काश्मीर मधले रस्ते नद्या बनले होते. हो, हे रस्ता नाहीच. रस्ता नाही, तुम्हाला रस्ता कुठंच दिसत नव्हता, सगळीकडे नदीच दिसत होती. अरे बापरे. आणि ट्री गार्ड सगळं त्यावर पाणी होतं. ट्री गार्ड, हा, म्हणजे रस्त्याच्या मध्ये जे ट्री गार्ड्स असतात, पण मग त्याचा दुष्परिणाम त्या नावांवरती होत नव्हता का? चिकारा मला वाटते 7 बोटी त्या रोडला होत्या. 7 पैकी 3 बोटी आणून उचलून ठेवल्या होत्या, फाटल्या होत्या, लोखंडी बोटी. आणि इंजिन जे आहे ते कुठं दगड लागला काय लागलं तर इंजिनचा फॅन खराब व्हायचं. ते हाताने ते बोटी काय घेऊन जायच्या त्या संपूर्ण एरियामध्ये. आणि ते पाणी जसं वाढत गेलं तसं ते आजूबाजूच्या घरी जायला लागलं, पाणी सगळी फिरायला लागलं. आणि आमच्या समोर एक घटना 11-12 वाजता घडली नाही. बचाव माणूस पडला. ते माणूस ते काय पत्रावर होता वाटतं, ते सटकला, ते पाण्यातच गेला. परत बोट येऊपर्यंत तो गेला. काय परिस्थिती नाही, 15-20 मिनिटात बोट फिरून येऊपर्यंत काहीच होऊ शकत नाही. पण तुम्ही ज्या ठिकाणी राहिला होतात त्या ठिकाणी जे काही बाकीची लहान मुलं किंवा महिला ज्या होत्या त्यांच्या जेवणाची काही व्यवस्था काही झाली होती का, किंवा त्यांच्याकडे काही होतं का? एक मला वाटतं दुसऱ्या दिवशी
आम्ही हे संध्याकाळी 8 वाजता आम्ही तिथे गेलो, 7 वाजता गेलो. दुसऱ्या दिवशी 5-5:30ला समोरच्या घरातनं एक पिवळं बालडी भात तिने ते एका छोट्या बोटी, पत्र्याची बोट होती बारकी, त्यातनं घालून आमच्याकडे आणून दिलं. तर ते भात खाण्याकरता अक्षरशः तिथं भांडणं झाली. बर. म्हणजे ती जो वाटत होता आणि एक लहान मुलगा आणि एक बाई आणि एक तिचा बाप अशी ती भात घेत होती. तर त्यानं पहिलं घेतला आणि परत त्या बायकोवर दिला. परत तो घ्यायला गेला आणि ती म्हटला की डबल घ्यायला लागायचं. त्याने त्याला शिवी दिला, त्याला थडाजर मारला. ते आम्हाला एवढं वाईट वाटलं. अन्नासाठी म्हणजे प्रत्येकाला वाटत होतं की आपल्याला थोडस जास्त मिळावं, कारण इथून कधी सुटका होणार आहे हे कोणालाच माहित नव्हतं. आम्ही काय केलं ते बघू नाही का नाही, आम्ही 5-6 जण आहे का नाही, जिथं होतो तिथंच गप बसतो. आपल्याला अन्न नकोच ती, कारण त्या करता ते भांडण चालल्या ती खाऊन देत ज्यांना खायची. मग त्यानं शेवटी एक नाही आम्हाला बघितलं ते त्यात थोडं भात राहिलं होतं, 2-3 मुठ्ठी भात राहिले होते बालडीमधल्या, ते घेऊन आमच्याला आला. आमच्यातली ही सगळी काय म्हणाली की त्या पहिल्या त्या बाईलाच दिव्या, ज्याला ते पोरगं रडत होतं आणि तिची बाई ती रडत होती की आपल्या नवऱ्याला मारलं म्हणून. ते म्हणलं ती नकोच म्हणते, मला भातच नको. एक मुठ्ठी भात म्हणजे संध्याकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 5 वाजेपर्यंत तो एक मुठ्ठी भात आम्हाला मिळाला. पण भारत आता हे महापुराचं संकट आपण अजूनही टळलेलं नाहीये. अजूनही काश्मीरमध्ये महापुराचं संकट आहे की 2 दिवसापूर्वी पुन्हा पाऊस झालेला आहे. पण जेव्हा कधी पाणी ओसरेल त्यावेळी काय परिस्थिती असेल? कारण मृतांचा आकडा जर आता आपण म्हणतोय तर मला वाटते की अगदी हे हिमनगाचं टोक आहे. फार कमी दाखवतं. कारण प्रत्यक्षात परिस्थिती तुम्ही जे सांगताय त्यामध्ये जर संपूर्ण शहर आणि गावाच्या गावं पाण्याखाली गेली असतील, जोपर्यंत पाणी पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला मृतांचा आकडा नेमका कळणार नाही. आणि आता 700 गावं पाण्यात आहेत. चारुदत्त, श्रीनगरमध्ये जी घरं आहेत, म्हणजे आपल्याकडे कसं सिमेंट कॉन्क्रीटची पक्के विटांची घरं असतात, ती तितकी मजबूत घरं नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट त्यांची भौगोलिक म्हणजे जी रचना आहे घरांची ती अशी स्लॅब आहे, छतासारखे आहेत, म्हणजे पत्रे बित्रे ठेवलेले आहेत. ते बर्फ पडला आणि थेट खाली त्यांचा जो भिंती ज्या आहेत का नाही त्या अशा ढोबळ मानानं बांधलेल्या भिंती मातीचा उपयोग असतो. आणि इतके दिवस 5-6 दिवस ती पाण्यामध्ये सगळे अडकल्यामुळे त्या इमारती पडायला लागलेल्या आहेत. म्हणजे काही लोकांनी वर्ण बघितलेले आहेत की ही समोरची इमारत पडलेली आहे, पडायला लागलेली आहे, हे लोकांनी बघितलेले डोळ्यांनी आहे. त्याच्यामुळं किती कॅज्युअलिटी झालेली आहे हे आज आपण काही सांगू शकत नाही, कारण भरपूर घरं पडलेली आहेत त्याच्यामध्ये. आणि जेव्हा पूर्ण हे पाणी ओसरून जाईल खाली त्यावेळेला तिथं जेव्हा प्रत्यक्ष लोक जातील मदत कार्यासाठी त्यावेळेला कळेल की इथं काय भयानक घडलेलं आहे. त्यात आणखी एक महत्वाचं आहे की पूर ओसरल्यानंतर जी काही रोगराई पसरण्याची शक्यता असते प्रचंड मोठी भीती आहे. कारण पूर ओसरल्यानंतर जे काही मृतदेह असतील ते कुजलेले सडलेले मृतदेह, संबंध जो गाळ असेल तो गाळ, यामुळं संपूर्ण श्रीनगर किंवा संपूर्ण काश्मीर आणि जम्मू खोरं उभारण्यासाठी मला वाटतं 1 वर्षभराचे कालावधी जायला 1 वर्ष तर आरामात जाईल. कारण आताची परिस्थिती आहे की नाही, जे पाणी एवढं जाड होतं, मातीचं पाणी आहे, ते पाणी खाली गेल्यानंतर पाणी वरती जाणार, थांबलेलं होतं पाणी. आम्ही लाईनवर मारली होती 10 फुटाच्या खालीवरती काठी घालून लाईनवर मारली होती. ती लाईनवर मारते 6-7 तास तशीच होती. ते गाळ पूर्ण खाली राहणार जमिनीवरती. आणि ह्या महिन्याभरानंतर विंटर चालू होते, थंडीचे मोसम चालू होते. थंडी संपली की बर्फ पडायला चालू होते. थंडी 0 डिग्री गेलं बर्फ चालू होते. आता तिथं ओलवा राहिला. आता हे 2 महिन्यानंतर 6 महिने ऊन येत नाही. म्हणजे आम्हाला आधी कदम सांगितलं की आता इथून पुढे 6 महिने ऊन पडत नाही. बरोबर. आता जी ओलवा राहणार त्यामुळे थंडी डबल होणार आहे. एक झाली. दुसरी गोष्ट, जो माती राहणार ती ही घर बांधायला पैसे येतील, पण हे पैसे 6 महिन्यानंतर घर बांधणार. आता बर्फात घर बांधू शकत नाहीत. एक झालं. त्यांच्याकडे असणारं खालचं सगळं मटेरियल सगळं गेलेलं आहे. तिथं काश्मीरी लोकांची कशी आहे की ते पॅन्टचं कापडचं तेही शिवतात, काय कुपन फिरणी म्हणतात. त्या फिरणी जॅकेटमध्ये आतमध्ये आहे की नाही ते विस्तू असतात उष्णतेसाठी, ते पोट गरम राहावं म्हणून. जर ते कापड त्यांना मिळालं नसेल किंवा ते विस्तू मिळालं नाही तर सगळं पाण्याखाली गेल्यामुळं, तर ते पोट जे आहे गार झालं तर आतले खडं होतात, आपण जे खाली खडं होतात, आरोग्याच्या भीषण समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. ते दगावतं. हे झालं. फवारणी हा मोठा विषय येतो. म्हणजे हा औषध फवारणी. अच्छा, मेडिकलचे आम्ही हॉस्पिटल बघितले, ते 10-12 फूट ती हॉस्पिटल 10-12 फूट सगळे. पण मग आता लष्करानं ज्या काही छावण्या उभ्या केल्या आहेत किंवा तिथं जे काही मेडिकल कॅम्प्स आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे, कामकाज कसं चालू आहे? ती चांगली आहे. तिथं डॉक्टर वगैरे आलेले आहेत आता. आणि पण आवाज चांगले आहे. पण मुळात ज्यांना वाचवायचं आहे तेच अजून पाण्यात आहेत. आता फक्त 8 दिवसात 1,23,000 लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि आत असलेल्या लोकांची संख्या आहे 6 लाख. म्हणजे अजूनही 4 लाख लोक पाण्यात आहेत. ते फक्त त्यातले काही सुरक्षित ठिकाणी आहेत, काही बुडालेले आहेत.
त्यामुळे अतिशय जेव्हा त्या भीषण सगळ्या अशी परिस्थिती आहे हो, आणि मला वाटतं अशा वेळेला प्रत्येकानं भारतीय म्हणून पुढे आलं पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे आज तुम्ही स्वतः अनुभवलेला आहे, जगलेला, त्यामुळे आता आपल्याला जी किंमत कळती, मदत का केली पाहिजे, कशी केली पाहिजे. तर मला असं वाटतं की या निमित्तानं आपण तमाम आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करूया की पैशाच्या स्वरूपात असेल, कपड्यांच्या स्वरूपात असेल, औषधांच्या स्वरूपात असेल, ज्याला जी शक्य आहे ती यथाशक्ती मदत काश्मीरच्या पूरग्रस्तांसाठी केली पाहिजे. राज्य सरकारच्या मार्फत असेल किंवा केंद्र सरकारच्या मार्फत असेल. इथं पक्षीय भेद, अजिबात नाही. जातीपातीचे भेद सगळे विसरून केवळ माणूस म्हणून, नागरिक म्हणून आपण याच्यामध्ये पुढे आलं पाहिजे. सरतेशेवटी मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच विचारायचंय की तुम्ही हे सगळ्यातनं बाहेर जेव्हा पडलात, पुरातून बाहेर पडलात, एअरपोर्टवरती आलात, विमानात बसलात, त्यावेळी काय वाटलं या अनुभवाबद्दल? भीती तर होतीच, परंतु यातनं स्वतःला एक काहीतरी आपल्याला एक अनुभूती मिळते. तसं काय वाटलं होतं, मनात काय विचार आले होते त्यावेळेला? एक की ज्या 24 तास आम्ही ज्या पाण्यात होतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपण वाचणार नाही. मी तर सतत मोबाईलवर माझ्या मुलांचे फोटो वगैरे बघत होतो. आपण का आलो? कारण मुलांनी सांगितलं की जाऊ नका, दिसते तुम्हाला डोळ्याला तर पाणी आलेलं आहे, तरी तुम्ही कशाला जाता. पण जेव्हा आम्ही पाऊस त्या पाण्यात अडकलो तेव्हा आपण आता वाचणार नाही ह्याची जेव्हा खात्री झाली तेव्हा प्रचंड भीती आणि वाटली. पण जेव्हा मग खरोखरच पाण्याच्या बाहेर आलो तेव्हा मात्र एक आनंद झाला की आम्ही वाचलो. पण त्यात एक दुसरं दुःख असं होतं की आम्ही जरी 5-6 लोक वाचून आलो तरी अजूनही 4-5 लाख लोक त्या पाण्यात आहेत आणि आपण त्यांच्यासाठी फारसं काही करू शकत नाही. आपण फक्त विनंती करू शकतो सैनिकांना किंवा सरकारला, त्याच्या पलीकडे आपण फारसं काही करू शकत नाही. पण आता एकच असं वाटतंय की आव्हान करू वाटतंय की ज्यांना जे काही मदत करता येणं शक्य आहे त्यांनी आपल्या पद्धतीनं काश्मीरच्या खोऱ्याला ती मदत करावी. भारत, मला एक विचारायचं होतं, तो प्रश्न राहिला होता की तिथे जे काही मदत कार्य सुरू आहे त्याच्यामध्ये स्थानिक आणि पर्यटक अशी काही विभागणी केली जाते का? किंवा आधी पहिल्यांदा पत्रकारांना बाहेर काढा, आधी पहिला मंत्र्यांना बाहेर काढा, असं काय आहे का? नाही. तिथं त्याने मिलिटरीच्या लोकांनी एक प्रायोरिटी क्रम ठरवलेला आहे. अच्छा. तिथं कोण खासदार, आमदार, मंत्री, पत्रकार, अमुक तमुक असलं काही भानगड नाही. माणूस महत्वाचा. तो माणूस सगळ्यात त्यांच्या दृष्टीनं माणूस हा महत्वाचा आहे आणि तो जास्त संकटात आहे की नाही त्याला पहिल्यांदा वाचवा. अगदी बरोबर. आणि आम्ही ज्या मशिदीवर होतो तिथं सुरक्षित होतो. त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही सुरक्षित आहात, तुम्हाला काही लगेच आम्ही आता हलवणार नाही. मग आम्ही त्याला सांगितलं की बाबा अगर आम्ही महाराष्ट्रातून आलोय, पत्रकार आहे वगैरे वगैरे असं सांगितलं तरी पण ते काही ऐकत नाही. ते म्हणजे पत्रकार असा नाही काही असा. खरं, जेव्हा अशी संकट येतात तरी तो माणूसच असतो, बाकी सगळी पद वेळ गळून पडतात. आणि ते म्हणले मंत्री पाण्यात आहेत, तुम्ही पत्रकार आहेत, त्यामुळे तुमच्याकडे काय फारसं लक्ष आम्ही देणार नाही. पण जे आम्हाला एक नमूद करावं लागेल, लहान मुलं आहेत त्यांना आम्ही अगोदर काढलं. पण आम्हाला एक नमूद करावं लागेल की आम्ही मराठी बोलत्याला ऐकून एक जवान जो बोट चालवत होता तो म्हणाला की अरे तुम्ही कुठून आलात? तर आम्ही म्हणलं कोल्हापूरहून आलोय. तर तो म्हणाला सांगलीच आहे मला. मग म्हणलं आम्ही त्याला हात जोडून नमस्कार केला. भावा म्हणलं आम्हाला तेवढं जरासं पहिलं वाचव म्हणलं, कारण आमचे सगळे कुटुंबियांच्या संपर्कात आम्ही आता नाही आहे. आमचे मोबाईल बंद पडले, बॅटरी सगळे डाऊन झालेत आणि सगळे लोक तिकडे चिंतेत आहेत. मग तो म्हणाला की तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला न्यायला येतो. अच्छा. ते दिलेल्या शब्दाप्रमाणे तो न्यायला आला. पण न्यायला आल्यानंतर आमच्या बरोबरचे जवळजवळ आणखीन एक 10-12 काश्मीरी होते. पण ते आम्हाला सोडणार नाही. म्हणजे आम्हाला अक्षरशः असं धरलं ते नाही. या पत्रकारांना जर तुम्ही घेऊन गेलात तर म्हणजे आम्हाला इथं ससच ठेवलं जाईल, म्हणजे आम्ही यांना सोडणार नाही, पहिलं आम्हाला हलवा आणि मग यांना हलवा. वाद झाला तिथं, वाद झाला. मग शेवटी त्या मिलिटरीच्या लोकांनी त्यांना समजूत काढली, तुमचे 5 लोक, ह्या 5 लोकांना घेऊन पहिला आम्ही जातो, नंतर एक बोट घेऊन येतो, त्यावेळेला ह्या तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो. असं केलं. मला एकट्यालाच घेऊन गेलो. अरे यांना एकट्यालाच घेऊन त्यांनी काढलं खरं सगळ्यांना. आम्ही ज्या इमारतीत होतो त्या सगळ्यांना तिथून काढलं. दुसरा एक अनुभव मला सांगावासा वाटतो की क्षणाक्षणाला आम्हाला कोणतरी मदतीला येत होतं. आमच्याकडे 2 दिवस मोबाईल बंद असल्यामुळं संपर्क काहीच नव्हता. आम्ही तिथं सुरक्षित होतो, पण आम्ही सुरक्षित असल्याचं आमच्या घरातल्यांना काहीच कळत नव्हतं. आणि रोज टीव्हीवर ज्या काय बातम्या येत होत्या त्याच्यामुळे तिथलं संकट वाढलंय हे लक्षात येतं. आम्हाला सारखं वाटायचं की आम्हाला कोणतरी असा एक देवदूत आत्ता भेटला पाहिजे की त्यानं आमच्या घरी कळवलं पाहिजे. आम्ही जेव्हा ट्रकमध्ये बसलो सुरक्षित ठिकाणासाठी तेव्हा अक्षरशः एक तिथला काश्मीरला एक तरुण आमच्या शेजारी आला, मेरा मोबाईल चालू आहे, आप किसी को फोन करना के गेले. हा अक्षरशः देवदूतच होतो. अख्ख्या काश्मीर खोऱ्यात त्या एकट्या युवकाचा फोन चालू असावा, तो आमच्या जवळ यावा, त्यानं आम्हाला फोन करा म्हणून सांगावं, हे सगळंच आम्हाला धक्कादायक होतं. बघा ना गुरुबा, आपल्या खिशामध्ये कितीही पैसे रुपये असू देत, आपण कितीही गरीब श्रीमंत असो, आपला बँक बॅलन्स किती असो,
पण ज्या वेळेला अशा नैसर्गिक अस्मानी आपत्ती येतात त्यावेळेला आपण किती लहान आहोत, दुबळे आहोत हे आपल्याला कळतं. म्हणजे आपल्याला तो एक कॉल 2 रुपयाचा करण्यासाठी सुद्धा आपल्याला काही करू शकत नाही. इतके आपण त्यावेळेला नाईलाजानं परिस्थितीसमोर हात टेकलेले असतात. तिने परत आम्हाला म्हणला की माझ्या घरी राहायचं तिकडच त्याच्यामध्ये श्रीनगरमध्ये व्यवस्था मी करतो राहण्याची. पण मला वाटतं की हा जो काही तुमचा एक 72 तासाचा जो काही तिथला अनुभव आहे हा अनुभव आयुष्यात कधी विसरता येणार नाही असा अनुभव आहे. कधीच नाही. बरोबर ना. आणि याच्यातून माणुसकीचे सगळ्यात महत्त्वाचे म्हटलं की प्रत्येक क्षणाला कोणतरी मदतीला पुढे येते. भारतीय जवान ज्या पद्धतीनं काम करतायत हे सगळं या मंडळीने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि मला वाटतं अशी वेळ वैऱ्यावर पण कधी कोणाला येऊ नये. पण आज जम्मू काश्मीरमधली जी काही भीषण परिस्थिती आहे त्या भीषण परिस्थितीमध्ये एक माणूस म्हणून, एक भारतीय म्हणून आपण प्रत्येकानं यथाशक्ती हातभार लावूया एवढीच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आज हा एपिसोड मुद्दाम याचसाठी केला की काश्मीरमधल्या बातम्या आपण बघतोय, वाचतोय. अजूनही जम्मू काश्मीर मधला महाप्रलय पूर्णपणे ओसरलेला नाहीये. अजूनही भीषण परिस्थिती आहे. अशा वेळेला आपण सगळ्यांनी नागरिक म्हणून, भारतीय म्हणून त्यांना यथाशक्ती मदत केली तर निश्चितच आपल्याच बांधवांना आपण हात देऊन माणुसकीची वीण अधिक घट्ट करू. आज आमच्या स्टुडिओमध्ये तिन्ही मान्यवर आले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.